बॅटमॅनची चौकार षटकार मारण्यासाठी व धावांचा पाऊस पाडण्यासाठी चाललेली सुरेख फटकेबाजी, फलंदाजाची दंडीगुल करण्यासाठी बॉलरने केलेले जीवाचे रान, समता पतसंस्था, एल्ना स्किन केअर, SGS हॉस्पिटल तसेच खुबानी ज्वेलर्स स्टँडमध्ये प्रेक्षकांची तुफान झालेली गर्दी, लहानांपासून मोठे क्रिकेटप्रेमी तसेच संघ मालक व खेळाडूंकडून आपापल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी नाचत गात चाललेला जल्लोष, फूड स्टॉलवर खव्यांची झालेली गर्दी, उत्कृष्ट समालोचन, नियोजनबद्ध आयोजन अशा उत्साहित व क्रिकेटमय वातावरणात IPL सारखा थरार कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर पॅशन 8 येथे मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियम लीग सीझन 2च्या दुसऱ्या दिवशी पाहावयास मिळाला आहे। आज रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास सदर क्रिकेट स्पर्धेच्या लीगमध्ये सेमी फायनल व फायनल मॅचची चुरस पाहावयास मिळाली असून या KPTLच्या फायनलमध्ये कोण धडक मारते व कोणता संघ विजयी होतो याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। दरम्यान दुसऱ्या दिवशी अनुक्रमे पुष्पा फ्लॉवर्स विरुद्ध युनिटी वॉरियर्स, इलाइट ईगल्स विरुद्ध सुपर स्पार्टन्स, डिवाइन डायनामाइट्स विरुद्ध हाऊस ऑफ स्टार्कस, कृष्णानी नाईट रायडर्स विरुद्ध रेनबो इंडियन्स, काले रॉयल्स विरुद्ध युनिटी वॉरियर्स, विस्पुते स्टेलियन्स विरुद्ध इलाइट ईगल्स, पुष्पा फ्लॉवर्स विरुद्ध हाऊस ऑफ स्टार्कस, सुपर स्पार्टन्स विरुद्ध रेनबो इंडियन्स यांच्या चुरशीचे सामने पाहावयास मिळाले असून अनुक्रमे या सामन्यांमध्ये युनिटी वॉरियर्स, इलाइट ईगल्स, डिवाइन डायनामाइट्स, रेनबो इंडियन्स, काले रॉयल्स, विस्पुते स्टालियन्स, पुष्पा फ्लॉवर्स, सुपर स्पार्टन्स हे संघ विजयी झाले आहेत। सदर सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आसिफ शेख, जनार्दन चव्हाण, मानव काटे, दिनेश थोरात, सनी भोगरे, तीर्थ ठोळे, शुभम आवताडे व सोहेब पठाण यांना प्लेअर ऑफ मॅचेसचे पारितोषिक देण्यात आले आहे। यावेळी उपस्थित प्रेक्षक मान्यवर यांनी आयोजन सनी अवॉर्ड, निखिल खुबानी, प्रशील ठोळे, शुभम अग्रवाल, रिषभ तपसे, विक्रम मुंदडा, सुभाष अरोरा यांचे कौतुक करत शाबासकी दिली आहे। सदर फायनल मॅचचा थरार पाहण्यासाठी व मनमुराद आनंद लुटण्यासाठी कोपरगावकरांनी यावे असे आवाहन आयोजक सनी अवॉर्ड, निखिल खुबानी, प्रशील ठोळे, शुभम अग्रवाल, रिषभ तपसे, विक्रम मुंदडा, सुभाष अरोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे। सीझन 2च्या खूप सुंदर प्रकारे मॅचेस इथे चालू आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की फक्त 7 ओव्हर्सच्या मॅचेस आहेत आणि त्याच्यामध्ये लगेचच निर्णय लागतो। ॲक्शन रिप्ले इथे घेतला जातोय, थर्ड अंपायर यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर जे पंच आहेत ते सुद्धा एका वेगळ्या लेवलचे आणि स्टँडर्डचे त्यांनी इथे ठेवले आहेत। तर सगळ्या गोष्टी म्हणजे जर सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये कम्पेअर केलं तर ग्राफ हा खूप उंच गेलेला आहे। माझी समता परिवाराच्या प्रत्येक सदस्याकडनं KTPLच्या आणि मिस्ट्री इव्हेंट्सच्या सगळ्या मेंबर्सला, सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देते। त्याचबरोबर सगळा कार्यक्रम चालू असताना इथे जे काही स्टॉल्स आपण बघतोय त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे ही पूर्ण गर्दी खिळवून ठेवण्यासाठी। काही महिला बचत गटांनी सुद्धा इथे आपले स्टॉल लावलेले आहेत आणि काही परिचित स्टॉल्स, कोपरगावकरांचे आवडते स्टॉल्स इथे आहेत। त्यामुळे बालगोपाळांपासून तर वयोवृद्धापर्यंत सगळेजण इथं त्याचा आस्वाद घेत आहे आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे। मी सनी अवॉर्ड मिस्ट्री इव्हेंट्स तर्फे माझे सहकारी प्रशील ठोळे यांना आजचा KTPL सीझन 2चा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी कोपरगावकरांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खूप आनंद वाटतोय व मी कोपरगावकरांना अजूनही जास्त उपस्थिती येते उद्याच्या फायनलच्या या छोट्याशा क्रिकेट महोत्सवासाठी द्यावी अशीच मी मिस्ट्री इव्हेंट्स तर्फे गावकऱ्यांना विनंती करतो। मिस्ट्री इव्हेंट्स प्रेझेंट्स हा जो कोपरगावचा टर्फ क्रिकेटचा जो आकर्षक आहे, खरंच मी पहिल्यांदा आलो पण इथे एन्जॉय करण्यासारखं बरंच आहे। या सर्व मिस्ट्री इव्हेंट्सचे जेवढे माझे सहकारी त्यांचं खरंच अभिनंदन आणि निश्चित कोपरगावकरांना यापेक्षाही जास्ती चांगली चुरशीचे सामने बघायला मिळतील यासाठी मी त्यांना खरंच शुभेच्छा देतो आणि IPLच्या धर्तीवर हे जे आयोजन केलंय यासाठी नाईक बिल्डर्स तर्फे शुभेच्छा देतो। थँक्यू। KPTLचं दुसरं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष सुद्धा खूप यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलं होतं। दुसऱ्या वर्षाचा हा दुसरा दिवस आहे आणि आनंद होतोय की प्रेक्षकांची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे आणि मागच्या वेळेसपेक्षा ज्या काही थोड्याफार त्यांच्या उणिवा राहिल्या असतील मागच्या वेळेस, तर ह्या वेळेस त्या मुलांनी म्हणजे मिस्ट्री इलेव्हननी त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे आणि त्याच जवळपास ते यशस्वी झालेले दिसत आहे।
मी निखिल खुबाणीची आई, मिस्ट्री इव्हेंट्स मधला एक खूप इम्पॉर्टंट मेंबर निखिल खुबाणी, त्याची आई शालिनी खुबाणी. लास्ट इयर पेक्षा इनसाइड आउट इतके मेजर चेंजेस मी बघते सीझन 2 मध्ये. लास्ट इयर पेक्षा ह्यावेळेस अरेंजमेंट त्याची उंची खूप वाढलेली आहे. टर्फ रेक्टँगल होता तो राऊंड झालेला आहे. पूर्ण स्टेडियम फील येत आहे. 4 मोठे मोठे स्टँड्स त्यांनी उभारलेत आणि प्रेक्षकांचा त्यांना रिस्पॉन्सही खूपच सुंदर मिळालेला आहे. त्यांचे वाईब्स अजून जास्त बेटर झालेत. मागच्या वेळेसच्या एक्सपिरियन्स पेक्षा यावेळेस खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि खूप चांगल्या झाल्या आहेत. त्याची उंची नो डाऊट खूपच अमेझिंग लेवलवर आलेली आहे. तर मॅचेस वगैरे खूप छान रित्या चालू आहेत. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. एकूणच म्हणजे अमेझिंग अमेझिंग. मी सुजाता मुंदडा. मी आज KTPL मध्ये आलेली आहे. मागच्या वर्षी काही कारणास्तव मिस केलं, पण ह्या वर्षी मी जे पहिलं स्टार्ट पासून पाहतीये तर फारच छान आहे. प्रत्येकाने हे कोपरगावसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की ह्या मिस्ट्री ग्रुपनं अरेंज केलेलं आहे. ह्यासाठी म्हणजे कोपरगाव फारच खुश आहेत आणि मी स्वतः फार त्याच्यासाठी अभिमानाचं मला वाटतं. KTPLच्या मॅचेस बघण्यासाठी इथं आलाय, कसं वाटतंय तुम्हाला मॅचेस बघून, काय सांगणार आम्हाला? हॅलो नमस्कार, मी प्राची कळे. आम्ही KTPLच्या मॅचेस काल उद्घाटनापासून इथं आलेली आहे. म्हणजे इतकं चांगलं फील होत आहे. असं वाटतं म्हणजे IPL मध्ये जे जास्त मजा आली तेवढी मजा मध्ये KTPL मध्ये येते. आणि त्यांनी जे इथले जे आयोजक आहे त्यांनी ते जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे त्याची अरेंजमेंट केलेली आहे आणि मॅचेस पण एकदम चांगल्या होत आहेत. नाही सांगेल का बस यांनी हे जे मॅचेस त्यांनी केलेले आहे त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळालेला आहे. असाच रिस्पॉन्स त्यांनी यापुढेही आमच्या टीमला आणि KTPLच्या आयोजकांना द्यावा असे मी माझी मनापासून नम्र विनंती करते. आणि असंच आयोजन त्यांनी पुढेही करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आज या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग इथे अत्यंत हर्षोल्लासात हे वातावरण, या वातावरणामध्ये आपल्या मॅचेस इथे चालू आहेत. खरं ऑर्गनायझर्स आहेत त्यांना शाबासकी दिली. ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे त्यांना शाबासकी दिली की एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. क्रिकेटच्या याच्यामध्ये फुटबॉल आणि बाकीच्या खेळांपेक्षा क्रिकेटच्या खेळाला आपल्या देशामध्ये खूप त्याला वाव आहे आणि लोकांना खूप आवडतं हा गेम. पेक्षा हा गेम जो आहे टीम वर्क शिकवतो. टीम वर्क जास्तीत जास्त शिकवतो आणि प्रत्येकाचा आदर कसा करायचा हे पण एक हा खेळ आपल्याला शिकवतो. तर पुन्हा एकदा मी कोपरगावकर आणि जे ऑर्गनायझर्स आहे आमच्या जी टीम आहे युनिटी वॉरियर्स किंवा सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.